सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णांनी अंतसमयी विदुराची आठवण काढली आणि उद्धवाकडे असा निरोप दिला की माझ्या विदुराला भागवत धर्माची शिकवण आपण द्यावी. त्यानंतर उद्धवांनी मैत्रेय ऋषींच्या आश्रमात जाऊन आपण भागवत धर्माचे मर्म जाणून घ्यावे असे सांगितले आणि उद्धव पुढे तीर्थयात्रेला निघून गेले. त्यानंतर विदुर गंगेच्या काठी मैत्रेय ऋषींच्या आश्रमात आले. विदुरांनी गंगेमध्ये स्नान केले. गंगेच्या काठावर असलेले दगड किती भाग्यशाली आहेत हा क्षणभर विचार त्यांच्या मनात आला, कारण मैत्रेय ऋषींसारख्या सत्पुरुषांचा चरण स्पर्श त्यांना सतत होत असतो. विदुर एका विचाराने चिंताग्रस्त झाले होते की मी जातीहीन असल्यामुळे मला मैत्रेय ऋषी उपदेश करतील की नाही. पण मी जातीहीन जरूर आहे, पण कर्महीन नाही. मी पापी आहे, अधम आहे, पण देवाने मला आपला मानले आहे. मग मैत्रेय मला नक्कीच उपदेश करतील. असा विचार करत आश्रमात येऊन त्यांनी मैत्रेय ऋषींना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या विनय आणि विवेकशील वृत्तीने सर्वांना आनंद झाला. मैत्रेय ऋषी म्हणाले, विदुरजी, मी तुम्हाला ओळखतो. आपण सामान्य माणूस नाही. आपण यमराजाचे अवतार आहात. मांडव्य ऋषींच्या शापामुळे दासीपुत्राच्या रूपात शूद्राच्या घरी आपला जन्म झाला आहे. पुढे मैत्रेय ऋषी विदुरांना मांडव्य ऋषींची कथा सांगतात. एकदा काही चोरांनी राजाच्या खजिन्यात चोरी केली आणि चोरी करून पळताना राजाच्या शिपायांनी त्यांना पाहिले व शिपाई चोराचा पाठलाग करू लागले. राजाचे सैनिक मागे येत आहे हे पाहून चोर घाबरले. चोरीचा माल घेऊन पळणे चोरांना जड जाऊ लागले. इतक्यात रस्त्यात मांडव्य ऋषींचा आश्रम आला. चोरांनी चोरून आणलेली सर्व संपत्ती त्या ऋषींच्या आश्रमात टाकून दिली व ते पळून गेले. राजाचे सैनिक पाठलाग करत करत त्या आश्रमात आले. तेथे त्यांनी राजाच्या खजिन्यात चोरलेली जी संपत्ती होती ती मांडव्य ऋषींनीच चोरली आहे असे शिपायांना वाटले आणि शिपायांनी ऋषींना पकडले व चोरीच्या मालासह राजासमोर नेऊन उभे केले. राजाने त्यांना देहांताची शिक्षा दिली. राजआज्ञेप्रमाणे मांडव्य ऋषींना स्तंभावर उभे केले गेले. ते तेथेच गायत्री मंत्राचा जप करू लागले. मांडव्य ऋषींना मरणच येईना. त्या ऋषींचे तेज पाहून राजाला वाटले की हा कोणीतरी तपस्वी महात्मा आहे. राजा भयभीत झाला. ऋषींना वधस्तंभावरून खाली उतरवले. सर्व वृत्तांत कळल्यावर राजाला अतिशय पश्चाताप झाला. मी निरपराध ऋषींना सुळावर चढवले आणि यासाठी राजा क्षमा करण्याची ऋषींना विनंती करू लागला. मांडव्य ऋषी म्हणाले, राजा, तुला क्षमा केली जाईल, पण यमराजाला मी विचारीन की मला अशी शिक्षा का दिली. मी काही पाप तर केले नाही, तरीही मला अशी देहांताची शिक्षा का दिली. यमराजाला मात्र मी आता क्षमा करणार नाही. जो पाप करतो तो भीत असतो. मी अजिबातही भीत नाही, कारण हे पाप मी केलेलेच नाही. आपल्या चरित्रावर त्यांचा अढळ विश्वास होता. भारतातील एक पवित्र संत न्यायाधीशालाही जाब विचारतो आहे. यमराजाच्या सभेत येऊन ऋषींनी यमराजाला विचारले, मी एकही पाप केले नाही, तरी मला सुळावर चढवण्याची शिक्षा का दिली. कोणत्या पापामुळे मला सुळावरती चढवले गेले. यमराज घाबरला. त्यांना वाटले की जर मी चूक झाली म्हटलो तर ऋषी मला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते ऋषींना म्हणाले, आपण 3 वर्षाचे असताना एका फुलपाखराला एक काटा टोचला होता. त्याच पापाची ही शिक्षा तुम्हाला दिली गेली आहे, कारण जाणता व अजाणतेपणे केलेल्या पापाची शिक्षा ही भोगावीच लागते. देव त्या पापाचा स्वीकार करत नसतो. मांडव्य ऋषी यमराजाला म्हणाले, शास्त्रांची अशी आज्ञा आहे की अज्ञान अवस्थेत एखाद्या व्यक्तीने काही पाप केले की त्याची शिक्षा त्याला स्वप्नात द्यावी. मी बालक होतो, अज्ञानी होतो, म्हणून त्या अवस्थेत माझ्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा तुम्ही मला स्वप्नात द्यायला पाहिजे होती. तुम्ही मला अयोग्य रीतीने शिक्षा दिली, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला शूद्र योनीत जन्म मिळेल. याप्रमाणे मांडव्य ऋषींच्या शापाने यमराजाला विदुराच्या रूपात दासीच्या घरी जन्म घ्यावा लागला. देवांकडून चूक घडली तर त्याला माणूस बनावे लागते आणि माणूस चुकला तर त्याला पशु व्हावे लागते.
पापी माणूस हा नेहमी पशुयोनीमध्येच जातो. विदुर त्यावेळेस म्हणाले की एकदा माझ्याकडून चूक झाली, मला देवापासून मनुष्य व्हावे लागले आणि आता जर मी बेसावध राहिलो तर मला पशु व्हावे लागेल. म्हणून मग विदुरांनी मैत्रेय ऋषींना अनेक प्रश्न विचारले की भगवंत हा जर अकर्ता आहे, मग त्याने कल्पारंभी सृष्टीची रचना कशी केली? जगातील सर्व लोक सुखाची आशा करतात, पण सुख मिळत नाही, उलटे दुःखच भोगावे लागते, असे का? या प्रश्नांची उत्तरे आपण मला द्या आणि भगवंताच्या लीलांचे वर्णन करा. अशा प्रकारे पुढील संवाद मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्यामध्ये सुरू झाला. पाहूया पुढील भागामध्ये मैत्रेय ऋषी विदुरांना कोणकोणत्या कथा आणि कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं देतात ते.